पण या परिस्थितीमध्ये भक्कम पाया उभारायला थोडासा वेळ लागू शकतो. अगदी अगदी खरं. पण ते पक्षांतर्गत जे खिळखिळे पण आले नेत्यांमधलं, सांधे तुटतायत नेत्यांमधले, अशी चित्र तयार होत आहे सध्या. तर काय म्हणे तुमचे छगन भुजबळ वरिष्ठ नेते अत्यंत आक्रमक होऊन अधिवेशन सोडतात, नाशिकला येतात, अगदी तुमच्या ज्येष्ठ राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत अदवा तद्वा बोलतात. काय भूमिका असेल तुमची? एक असं आहे की भुजबळ साहेबांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं स्थान गेल्या अनेक वर्षाचं त्यांनी प्रचंड परिश्रमातून केलेलं आहे. अगदी एक ओबीसीची चळवळ त्यांनी राज्यभरामध्ये निश्चितपणे उभी केली, परंतु पक्षाने काय निर्णय घेतला, स्वाभाविक त्याच्याबद्दलचं दुःख, त्याच्याबद्दलचा काही भावना त्यांच्या तीव्रतेच्या असू शकतात. काल त्यांनी त्या मांडल्यात. त्याच्या अगोदर समीर भुजबळ असेल, पंकज भुजबळ असेल यांच्याशी मी चर्चा केली. काही प्रस्ताव त्यांच्याकडे आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाईंनी सुद्धा ठेवला होता. त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांची काय भूमिका होती, परंतु मला असं वाटतं की याच्यावरती सुद्धा योग्य तो पडदा हा निश्चितपणाने पुढच्या काही दिवसामध्ये पडेल. एक बाब मात्र मी काल स्पष्ट केली, आताही करू इच्छितो आहे की या सगळ्या तीव्र भावनेच्या माध्यमातून जे काही कार्यकर्त्यांच्याकडून ज्या पद्धतीने आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक चुकीची पद्धत अवलंबली गेली, त्या बाबतीमध्ये मात्र पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावरती कठोर कार्य करणं अभिप्रेत आहेच. पण मला विश्वास आहे की या संबंध निर्माण झालेल्या या थोडासा पेच प्रसंग म्हणा किंवा थोडासा काही हे असेल त्याच्यावरती मार्ग नक्कीच निघेल. पण यामध्ये सांगितलं जात आहे की स्थानिक जी तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ते मंडळी, आमदार आहेत, त्यांच्याकडून नाराजी होती. छगन भुजबळांना मंत्री करू नका अशा स्वरूपाचा एक त्यांच्याकडूनचा निरोप होता किंवा त्यांचं म्हणणं होतं. ते पक्षानं ऐकून घेतलं म्हणून त्यांना दिलं गेलं नाही, असा एक युक्तिवाद आहे. दुसरीकडे असं आहे की ओबीसीच्या माध्यमातून त्यांनी जी मराठा विरोधी मतं मांडली त्यामुळे भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही. काय सत्य आहे? का म्हणून भुजबळांना बाजूला ठेवून, का ते 70 पार आहेत, आता त्यांनी थांबावं, आता भाकरी उलटवण्याची वेळ झाली, असं काही कारण आहे? काय कारण आहे यामागचं? नाही, तुम्ही जे पहिली दोन म्हणालात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही की स्थानिक नाशिक जिल्ह्यातल्या काही आमदारांनी काय भूमिका मांडली किंवा मधल्या कालावधीमध्ये जे काही आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले, या साऱ्याचा परिणती ती आहे. हे बिलकुल काय खरं नाही. कारण गेल्या 5-6 वेळेला ज्या वेळेला राज्यसभेच्या निवडीचा प्रश्न आला त्याचा उल्लेख काल भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांच्या मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की राज्यसभेवरती जाण्याची त्यांनी इच्छा जरूर प्रकट केलेली होती, परंतु त्यावेळेला ते शक्य होऊ शकत नव्हतं. कारण विधानसभेची निवडणूक ही राज्यातली सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या एकंदरीत अपयशाच्या नंतर ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांच्या, विशेष करून महायुतीच्या राजकीय पक्षांच्या महाराष्ट्रातल्या राजकीय अस्तित्वातली निवडणूक होती. अशा वेळेला आम्ही अधिक लक्ष त्याच्यावरती केंद्रित केलेलं होतं आणि म्हणूनच आज आता असं मला वाटतं की त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अधिक फायदा हा दिल्ली स्तरावरती त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या संदर्भात त्यांची मतं वेगवेगळी कदाचित असू शकतील, पण ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही बसू, भुजबळ साहेब असतील, राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, प्रफुल्लबाई आहेत, आम्ही ज्यावेळेला बसू म्हणजे मी स्वतः, त्यावेळेला या संदर्भामध्ये आम्ही चर्चा नक्कीच करू.